वर करा. सर्वांना आवाज येतो ना? तुमच्या माईक बंद केले. सर्वांना सूचना आहे, आम्ही तुमचे माईक बंद केल्यामुळे आवाज एकमेकाला डिस्टर्ब होणार नाही. फक्त आवाज येत असेल तर कृपया हात वर करून सिग्नल द्या. ठीक आहे, सुरुवात करू. हां, ठीक आहे. सर्वांना आवाज येते असं समजून मी सुरुवात करतो. परत तुम्हाला रेकॉर्डिंग परत एकदा व्हॉट्सअपवर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करू. आता सर्वांचं सायन्सला ॲडमिशन घेत सर्वांचं सायन्समध्ये प्रवेश घेतल्यामुळे सुरुवातीला 11वी आणि 12वी या वर्षाचं आपल्याला नियोजन करायचं आहे. आता सध्याचं जे नियोजन आहे ते आपण फिजिकली महाविद्यालय सुरू होईल असं गृहीत धरून मी स्लाइड्स तुमच्यावर शेअर करतो. आता सुरुवातीला 11वी 12वी सायन्स घेतल्यानंतर तुम्हाला जी विविध परीक्षा जी द्यायच्या आहेत किंवा तुम्हाला जी फेस करायची आहेत परीक्षा, त्या संदर्भामध्ये मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 12वी बोर्डाची परीक्षा फेस करावं लागेल. त्याच्यानंतर त्या बोर्डाची जी एक्झाम आहे, 12वी बोर्ड म्हणतो त्याला, ते क्वालिफाईंग एक्झाम म्हणून घेतली जाते. त्याच्यामध्ये कमीत कमी म्हणजे इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला जर जायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये किंवा मॅथमध्ये जे 50 म्हणजे 300 पैकी 150 मार्क मिळाले पाहिजेत. आणि जर IIT JEE जायचं असेल तर तुम्हाला जवळपास 75% मार्क बोर्डामध्ये घेतले पाहिजेत. दुसरी परीक्षा जे बरेच मुलं देतात ती नीट एक्झाम असते. ती मेडिकलच्या जी काही जागा आहेत, MBBS आहे, BDS आहे, BAMS आहे किंवा इतर जी काही मेडिकलच्या जागा आहेत, तर त्या जागेसाठी आपण नीट एक्झाम देतो. तिसरी परीक्षा जी आहे ती JEE आहे. इंजिनिअरिंगसाठी जर प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला नॅशनल लेवलच्या जी IIT कॉलेजेस असतात, तर त्या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला प्रवेश पाहिजे असेल तर त्याला JEE मेन्स आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स अशा पद्धतीची तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधले जी काही इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, ॲग्रिकल्चर कॉलेज आहेत, फार्मसी कॉलेज आहेत, वेटरनरी कॉलेज आहेत, तर यासाठी तुम्हाला MHT CET ही एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल. अशा जवळपास तुमच्या 3 ते 4 एक्झाम्स प्रत्येक विद्यार्थ्याला 12वी म्हणजे ह्या 2 वर्ष झाल्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला देण्याची गरज असते. आता या एक्झाम्स द्यायच्या असल्यामुळे आपण काय केलेलं आहे किंवा 2 पद्धतीच्या बॅचेस फॉर्म करून आपण इथं अकॅडमिक चालवत असतो. आता याच्यामध्ये आपल्याकडे पहिली जी बॅच आहे ती त्याला आपण बोर्ड बॅच असं म्हणलं गेलं. बऱ्याच जणांनी बोर्ड बॅचमध्ये प्रवेश घेतला असेल किंवा स्पेशल बॅचमध्ये प्रवेश घेतला असेल. तर याच्यामध्ये जी बोर्ड बॅच आहे
तर स्पेशली आम्ही जी बोर्ड बॅच डिझाईन केलेली आहे ती MHT CET म्हणजे MHT CET आणि बोर्ड एक्झाम ह्या 2 एक्झामसाठी आम्ही ती बॅच आम्ही डिझाईन केलेली आहे. दुसरी जी बॅच आमच्याकडे ठेवलेली आहे स्पेशल बॅच म्हणून, तर त्या बॅचमध्ये आम्ही नीट, जेई, NIT, NDA आणि MHT CET आणि बोर्ड ही जेवढे एक्झाम्स आहेत, म्हणजे या स्पेशल बॅचमध्ये जेवढ्या काही एक्झाम्स कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि बोर्ड एक्झाम आहेत त्या सर्व एक्झामची तयारी आम्ही स्पेशल बॅचमध्ये करून घेतो आणि बोर्ड बॅचमध्ये फक्त आम्ही बोर्ड आणि MHT CET अशा या 2 एक्झामची आम्ही तयारी करून घेत असतो. आता याच्यामध्ये बोर्ड बॅचचा जो टायमिंग आम्ही ठेवलेला आहे ते जवळपास 9 ते सकाळी 1 या कालावधीमध्ये, म्हणजे ज्या वेळेला तुमचं ऑफलाईन किंवा फिजिकली कॉलेज सुरू होईल अशा पद्धतीनं, ऑनलाईन पण अशाच पद्धतीनं आम्ही टायमिंग ठेवलेला आहे. म्हणजे दोन्ही जरी असेल तर याच्यामध्ये काय केलेलं आहे आम्ही की याला जी टीचर्स आहेत याच्यासाठी लोकल टीचर्स आम्ही नेमणूक केलेली आहे या बोर्ड बॅचसाठी. आणि त्याच्यामध्ये आम्ही आठवड्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं म्हणजे आमची CETची जी एक्झाम आहे त्या CETच्या एक्झामच्या धर्तीवर आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असे प्रत्येक आठवड्याला आम्ही त्याची एक्झामचं शेड्यूल ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर स्पेशल बॅच, एक दुसरी जी डिझाईन केलेली जी स्पेशल बॅच आहे ते 9 ते 3 अशा पद्धतीनं, म्हणजे 1.5 तासाचा एक सब्जेक्ट आम्ही घेतलेला आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ अशा पद्धतीचे 1.5 तासाचा, मध्ये अर्धा तासाचा आम्ही लंच ब्रेक दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे 9 ते 2 हा टीचिंग प्लॅन होईल. या टीचिंग म्हणजे 1.5 तासाचा एक विषय घेऊन आम्ही टीचिंग केलं जाईल. त्याच्यानंतर 2 ते 3 मध्ये डेली पेपर प्रॅक्टिस म्हणून आम्ही 1 तासाचा एक शेड्यूल ठेवलेला आहे. आता ज्या वेळेला म्हणजे इथं ऑफलाईन राहील त्यावेळेस इथं वर्गात बसून आम्ही शेड्यूल ठेवतो आणि ऑनलाईन असेल तर ते तुमच्या मोबाईलवर आम्ही ते DPP आम्ही पाठवणार आहोत. आता ही DPP म्हणजे प्रॅक्टिस पेपर म्हणजे काय, किंवा क्लासमध्ये जे 1.5 तास आम्ही शिकवलंय, जे काही बीट आम्ही क्लासमध्ये घेतलेलं आहे, तर ते बीट त्या बीटवर वर्गामध्ये तर आम्ही काही ठराविक क्वेश्चन्स जेवढ्या त्या वेळेमध्ये घेता येईल तेवढे आम्ही क्वेश्चन्स आम्ही घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पूर्वी त्या बीटवर म्हणजे जवळपास आपल्याकडे जर बघितलं आपण तर नीटची असेल किंवा JEEची एक्झाम जर नॅशनल लेवलची बघितली तर आपण 30 वर्षापासून एक्झाम्स आपल्याकडे कंडक्ट होतात. आपल्या जरी महाराष्ट्रात आपण देत नसलो तरी मग जवळपास 30 वर्षापूर्वीचे प्रश्न त्या बीटवर आलेले, म्हणजे जेवढे बीट असतील त्याच्यामध्ये त्या बीटवरचे जेवढे पूर्वीचे प्रश्न आणि नंतरचे काही प्रश्न असे मिळून आम्ही दररोज 15 प्रश्न म्हणजे एका विषयाला 5 ते 10 प्रश्न असे 25-30 मार्काचे एक परीक्षा शॉर्ट घेतो. आणि ती परीक्षेचं शेड्यूल असं असतं की तुम्ही पुस्तक उघडून ते सोडवायचंय, म्हणजे तिथं बसून, म्हणजे फक्त तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी ते प्रश्नाची. याच्यासाठी आम्ही ही DPP म्हणजे लगेच तुम्ही शिकवलेला तुमचा अभ्यास करून घेण्यासाठी आम्ही एक DPPचा प्रोग्राम याच्यामध्ये राबवत असतो. त्याच्यानंतर या बॅचला आम्ही IIT हैदराबाद किंवा ह्या परीक्षेचा ज्याला अनुभव जास्त आहे, या परीक्षेची ज्याची तयारी चांगल्या पद्धतीनं करू शकतात अशी जी काही प्राध्यापक असतात त्या प्राध्यापकाची आम्ही या बॅचसाठी स्पेशल बॅचसाठी आम्ही नेमणूक केलेली आहे. याच्यामध्ये आम्ही 2 बॅचेस ठेवलेले आहेत. याच्यामध्ये मुलींची आणि मुलांची अशी वेगवेगळी बॅच आम्ही या स्पेशल बॅचमध्ये ठेवलेले आहेत. आता नीट मध्ये जर शॉर्ट मध्ये जर बघितलं आपण तर नीटची एक्झाम मध्ये बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री या 3 विषयावर परीक्षा घेतली जाते. या 3 विषयामध्ये जवळपास 90 प्रश्न बायोलॉजीचे असतात, 45 फिजिक्सचे असतात आणि 45 केमिस्ट्रीचे असतात. असे 720 मार्काची म्हणजे 180 प्रश्न असतात आणि 720 मार्काची परीक्षा असते. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असते. निगेटिव्ह मार्किंग सिस्टम म्हणजे काय, एखादं जर उत्तर चुकलं तुमचं तर त्याच्यामध्ये 1 मायनस मार्क मिळत असतो, म्हणजे तुमचा एक रिड्यूस मार्क होतो. आणि जर करेक्ट उत्तर असेल तर तुम्हाला 4 मार्क दिले जातात. अशा पद्धतीची ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असते. त्याच्यानंतर IIT किंवा JEE एक्झाम म्हणजे काय, तर ही जी एक्झाम असते NTA मार्फत घेतली जाते.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत. याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या 3 विषयावर त्याची परीक्षा घेतली जाते. तिन्हीचे 25-25 असे मार्क, म्हणजे क्वेश्चनची परीक्षा असते. म्हणजे 100-100, म्हणजे एक क्वेश्चन 4 मार्काचा असतो करेक्ट आन्सर असेल तर, आणि जर चुकला आन्सर तर 1 मार्काची पेनल्टी. याच पद्धतीमध्ये असे 300 मार्काची ही IIT JEE एक्झाम असते. म्हणजे त्याला आपण JEE मेन्स एक्झाम म्हणतो. आता जी JEE मेन्स एक्झाम जो क्वालिफाय होईल त्याच्यानंतर दुसरी एक एक्झाम असते, त्याला JEE ऍडव्हान्स म्हणतो. म्हणजे JEE मेन्स मध्ये साधारणपणे 300 पैकी 100 मार्क जर मिळाले तर JEE मेन्सला आपण क्वालिफाय होतो आणि JEE ऍडव्हान्सला आपण बसू शकतो. आणि JEE ऍडव्हान्स मध्ये जर चांगले मार्क पडले तर तुम्हाला IIT कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. आणि JEE मेन्स मधल्या मार्कावर जर असेल तर NIT कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळण्यासाठी त्याचा मार्क ग्राह्य धरले जातात. याच्याबरोबर ह्या JEE मेन्स आणि IIT साठी जर तयारी करायची असेल तर याच्याबरोबर तुम्हाला बोर्डामध्ये सुद्धा चांगले मार्क पडले पाहिजेत, तरच तुम्ही त्याला बसू शकता. त्याच्यानंतर जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे CET घेतं त्याला MHT CET म्हणतो आपण, ते फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ याच्यावर घेतलं जातं. याच्यामध्ये 200 मार्काची परीक्षा असते. फिजिक्स 50, केमिस्ट्री 50, बायोलॉजी 100 आणि मॅथ 100. म्हणजे असं सेपरेट पेपर असतो. एकदा 200चा, एकदा 300. म्हणजे तुम्हाला कोण्या साईडला जायचं त्याप्रमाणे त्याचं मार्क घेतलं जातात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी कन्सिडर करायचं असेल तर तुम्हाला, ऍग्रिकल्चर वगैरे असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मार्क कन्सिडर केले जातात. अशा पद्धतीच्या ज्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. एका क्वेश्चनला एकच मार्क असतो. मॅथ असेल तर फक्त त्याला 2 मार्क क्वेश्चनला असतात, म्हणजे 50 क्वेश्चन्स असतात. मग महाराष्ट्रामध्ये जी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, म्हणजे आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज कसं असतात की महाराष्ट्र गव्हर्नमेंट थ्रू असणारे कॉलेजला आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे कॉलेज म्हणतो, आणि केंद्राचे गव्हर्नमेंटचे कॉलेज असतात ते JEE मधून भरले जातात, आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे कॉलेज जे असतात ते MHT CET मधून भरले जातात. आता ही जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे, आता वेगवेगळ्या याच्यामध्ये परीक्षा घेण्यासाठी खास एक ऑटोनॉमस बॉडी नेमणूक केलेली आहे. ती परीक्षा कंडक्ट करत असते. 2-3-4 वर्ष झालं ही परीक्षा त्यांनी कंडक्ट करत आहेत. आता याच्यामध्ये सिलेबसचा जो प्लॅनिंग आम्ही करत आहोत, तर सिलेबसचं जे प्लॅनिंग आहे तो सिलेबसची प्लॅनिंग ही CBSE आणि बोर्ड असे 2 वेगवेगळे आपल्याकडे सिलेबस आपण टीचिंग करत असतो. जे स्पेशल बॅच आहे त्याच्यामध्ये हैदराबादचे जे टीचर्स किंवा IIT कॉलेजचे जे टीचर्स आपण IIT कॉलेजचे जे टीचर्स आहेत तर ते खास आपण CBSE सिलेबस शिकवण्यासाठी किंवा टीचिंग करण्यासाठी आपण नेमणूक केलेले. तसे स्पेशल बॅच साठी आपण CBSE सिलेबस आपण रन करत असतो. आणि जी बोर्ड बॅच आहे ती जी लोकल टीचर्स बोर्ड बॅच रन करतात त्याच्यासाठी आम्ही बोर्डचा सिलेबस आम्ही शिकवला जातो. तर साधारणपणे जर जुन्या पद्धतीमध्ये जर बघितलं जातात, या वर्षीच्या प्लॅनिंग प्रमाणे आपल्याला लक्षात येणार नाही नेमकं कशा पद्धतीनं पुढची परीक्षा राहील, पण साधारणपणे 8 जुलै ते ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे 12वीच्या ऑक्टोबर पर्यंत आम्ही सिलेबस संपवत असतो, जेणेकरून आम्हाला ज्या फेब्रुवारीचा परीक्षेचा टार्गेट ठेवलेला असतं आणि मे मधलं. आता या तुमच्या शेड्यूल मध्ये कशा पद्धतीनं पॅटर्न राहील हे आज रोजी आपल्याला सांगणं कठीण जाणार आहे, कारण पुढची परीक्षा तुमची मे मध्ये होणार आहे का, म्हणजे 2022 ची परीक्षा कधी होईल याप्रमाणे आम्ही अकॅडमिक अशा रन करतो. तर एक मंथ वाईज अकॅडमिक अशा पद्धतीनं दिलं जातं. त्याच्यामध्ये काय केलं जातं, एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी समोर एक अकॅडमिक दिलेला आहे किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजीचा जानेवारीचा एक पॅटर्न किंवा जुलै मधला एक तिथं दिलेला सिलेबस आहे. आता याच्यामध्ये काय करतो आम्ही की जे आठवड्याची जी परीक्षा असते त्या आठवड्याच्या परीक्षेला जाणारे जे युनिट आहे त्याच युनिटवर ठरवून दिलेलं तुम्हाला पूर्ण शेड्यूल डिटेलमध्ये आम्ही पाठवतो. आणि युनिट टेस्ट जी असतात ते पण आठवड्याच्या परीक्षा आम्ही त्या शेड्यूल प्रमाणे देतो. तसं जुलै, ऑगस्ट असे मंथ वाईज आणि त्याच्या खाली दिलेले बोर्ड आणि एंट्रन्स एक्झामचं शेड्यूल तुमच्या समोर दिलेलं आहे त्या टॉपिकवर. म्हणजे 1-2 वर्षाचं तुमचं जे अकॅडमिक प्लॅन आहे की कोणत्या महिन्याला कोणता
टॉपिक शिकवला जाईल आणि कोणत्या महिन्यामध्ये जेवढ्या परीक्षा आहेत ती परीक्षेच्या डेट्स तुम्हाला सप्लाय केली जातील आणि त्या डेटला कोणती परीक्षा होईल कोणत्या टॉपिकवर हे डिटेलमध्ये प्रोग्राम आपण तयार करत असतो. आता हा जो सिलेबस शिकवण्याचं जे काही सांगितलं मी तुम्हाला किंवा अशा पद्धतीने आम्ही 2 वर्ष प्लॅनिंग करत असतो शिकवण्याचं ऑक्टोबर पर्यंतच्या नियोजनाप्रमाणे. आता याच्यामध्ये आपल्याला सायमल्टेनियसली आपल्या म्हणजे या 11वी आणि 12वी मध्ये जर यश जर बघायचं असेल आपल्याला म्हणजे नियोजन करत असताना शिकवणं ही एक भाग असतो आणि दुसरं परीक्षा घेणं हा दुसरा महत्वाचा तेवढाच पार्ट असतो. आता हा जो दुसरा पार्ट आहे त्याला आपण एक्झाम म्हणतो. ती एक्झाम कशा आहेत की आमच्याकडे 3 पद्धतीची आम्ही एक्झाम घेत असतो त्याला टेस्ट सिरीज म्हणतो. एक वीकली एक्झाम असते, दुसरी बोर्डची टेस्ट सिरीज असते आणि तिसरं नीट IIT JEE ची एक टेस्ट सिरीज असते. अशा 3 टेस्ट सिरीज आम्ही चालवत असतो. आता याच्यामध्ये कसं आहे वीकली एक्झाम म्हणजे काय की प्रत्येक आठवड्याला जसं म्हणजे आमच्याकडे कसं आहे एक्झाम डेली एक्झाम प्रॅक्टिस हे तर दररोज होणार आणि आठवड्यातून एक एक्झाम होणार. आठवड्यातून एक्झाम होणाऱ्याला आपण वीकली एक्झाम म्हणू, डेली एक्झाम होणाऱ्याला आपण DPP म्हणू. आता ही वीकली एक्झाम म्हणजे काय की प्रत्येक सोमवारी आपण परीक्षा घेतो त्याची. त्याच्यामध्ये नीट आणि JEE आणि CET अशा पद्धतीचे पेपर्स असतात. त्याच्यामध्ये दोन्ही बॅचलाही आहे. नीट आणि JEE बॅच ही स्पेशल बॅचसाठी एक्झाम होईल आणि CET ची एक्झाम ही बोर्डसाठी होणार आहे. आता याच्यामध्ये पहिली एक्झाम म्हणजे महिन्याचं जर आपण समजा 4 सोमवार धरले आपण म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये तर पहिली एक्झाम 180 म्हणजे 50% म्हणजे नीटची एक्झाम असेल म्हणजे 50 मार्क्सची एक्झाम होईल 50% म्हणजे 720 पैकी 360 मार्क्सची असं म्हणजे अशा पद्धतीने 50%ची. दुसरी एक्झाम पण तेवढ्याच 50%ची मार्क्सची एक्झाम होणार. तिसरी जी एक्झाम आम्ही घेणार आहे ती दोन्ही एक्झामचं एकत्र करून आम्ही 720 किंवा 360 म्हणजे 300 मार्काची IIT JEE ची असेल म्हणजे फुल जी पॅटर्न असतो एक्झामचा त्या पद्धतीने आम्ही तिसरी एक्झाम घेतो महिन्याची. आणि त्याच्यामध्येच एक एक्झाम जी बोर्डची एक्झाम असणार आहे तर ती बोर्डची एक्झाम मध्ये 20 मार्काच्या सर्व विषयाला म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची 20-20 मार्काचे किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथचे 20 असं 60 ते 80 मार्काचे आम्ही ती बोर्डची एक्झाम आम्ही कंडक्ट करणार आहोत. या सर्व याला आपण वीकली एक्झाम असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी टेस्ट सिरीज आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की आपण जे शेड्यूल केलेलं आहे की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सिलेबस संपवण्याचा म्हणजे की समजा जर जानेवारीमध्ये जर फेब्रुवारीमध्ये जर परीक्षा असेल तर त्याच्यापूर्वी एक 4 महिने आम्ही पूर्वी सिलेबस संपवतो. आता जर आपली पुढे तुमची बॅच कधी संपेल माहित नाही पण आपण गृहीत धरू सध्याच्या ह्याच्याप्रमाणे फेब्रुवारी तर माझे आपण ऑक्टोबरमध्ये संपवतो सिलेबस पूर्ण 11वी आणि 12वीचा. तर याच्यामध्ये नंतर काय करतो आम्ही की एक साधारणपणे फेब्रुवारीमध्ये आपल्याला बोर्डाची एक्झाम आपल्याला द्यावी लागते. मग त्या एक्झामच्या तयारीसाठी आपण टेस्ट सिरीज आपण करत असतो. आता याच्यामध्ये टेस्ट सिरीज कशी सिरीज कंडक्ट केलेली असते तर या टेस्ट सिरीज मध्ये कसं असतं की ऑक्टोबर पासून जानेवारी पर्यंत आपण म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे 3 महिने आपण बोर्डाच्या एक्झाम घेतो टॉपिक वाईज. म्हणजे टेस्ट सिरीजचा पॅटर्न कसा असतो की सोमवारी एक टॉपिक, मंगळवारी गॅप, बुधवारी एक टॉपिक, गुरुवारी गॅप, शुक्रवारी एक टॉपिक आणि शनिवारी एक टॉपिक. अशा पद्धतीचा आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ असं आपण शेड्यूल करतो. आता याच्यामध्ये कसं आहे एक टॉपिकवर आपण एक्झाम सुरुवात करतो आणि रविवारी त्याच्याबरोबर म्हणजे बोर्डाच्या एक्झाम पण आपण टॉपिक वाईज घेतो आणि त्याच रविवारी जेवढे बोर्डाच्या एक्झामचे टॉपिक झाले त्या रविवारी आपण CET किंवा JEE किंवा नीटची एक्झाम घेत असतो. अशा पद्धतीनं आठवड्याचं पूर्ण म्हणजे जवळपास 25 ते 30 टॉपिक जेवढे टॉपिक असतील तेवढ्या टॉपिक वाईज आपण एक्झाम घेत असतो. मग अर्धे टॉपिक झाले की आपण हाफ सिलेबसवरचा एक एक्झाम घेतो. त्याच्यानंतर अर्धा सिलेबस झाला की फुल एक्झाम घ्यायला करतो. अशा 5 फुल एक्झाम्स अशा आपण 11वी आणि 12वी अशा बोर्ड प्लस JEE नीट असं आपण फेब्रुवारी पर्यंत घेतो. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये परीक्षा होते बोर्डाची. 1 महिना आम्ही जवळपास 15 ते 20 दिवस गॅप देतो आणि त्याच्यानंतर परत मार्च मध्ये
आपण 30 एप्रिल पर्यंत परत टॉपिक वाईज एक्झाम घेतो, पण या वेळेला बोर्डाचा टॉपिक डिलीट करतो आणि फक्त नीट आणि जेईचे टॉपिक आपण घ्यायला चालू करतो आणि फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण त्याच्यावर घेत असतो. अशा पद्धतीने आपण टेस्ट सिरीज मध्ये बोर्डाची पण आपण तयारी करतो टॉपिक वाईज, नीटची पण आपण टॉपिक वाईज तयारी करतो आणि जेईची पण IITची पण आपण टॉपिक वाईज अशा पद्धतीने तयारी करून आपण जवळपास 100 ते 150 एक्झाम या टेस्ट सिरीजच्या घेतो आणि वीकली एक्झामच्या 50 एक्झाम्स आपण महिन्याला महिन्याला 4 अशा प्रमाणे 50 वर्षाला एक्झाम घेतो. असा आमचा जवळपास 150 ते 200 एक्झामचा पॅटर्न आपण राबवत असतो. आता या जी एक्झाम्स आपण घेत असतो, तो जो बोर्ड एक्झाम्स घेतलं जाईल ते पेपर टीचर्स तपासून देतात. आता जी नीट जेई किंवा जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स एक्झाम्स आहेत, तर त्या एक्झाम्स आम्ही काय केलेले आहे की यावेळेस आम्ही एक अशा पद्धतीचे एक ऍप तयार केलेला आहे परीक्षेचा, जेणेकरून तुम्ही घरी बसून परीक्षा देता येईल. म्हणजे आता या कोविडच्या कालावधीमध्ये तुम्हाला टीचिंग पण घरी बसून म्हणजे ऑनलाईनच टीचिंग होणार आहे आणि त्याच्याबरोबर आपण लगेच 15-20 दिवसानंतर एक्झाम पण चालू करणार आहोत. ते पण तुम्हाला एक छोटासा ऍप घ्यावा लागेल आणि त्या ऍप मधून ज्या वेळेला इथून पेपर टायमिंग दिला जाईल त्यावेळेस ते ऍप ओपन करून तुम्ही परीक्षा देऊ शकता. परीक्षा सबमिट केल्या लगेचच तुम्हाला तिथंच रिझल्ट डिस्प्ले होईल आणि त्या परीक्षे संदर्भातला जो काही म्हणजे ज्या वेळेला ऑफलाईन पेपर सुरू होईल त्यावेळेस जो परीक्षेचा निकाल असेल ते सर्व निकाल तुम्हाला SMS द्वारे आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. या ठिकाणी ऍबसेंट असेल विद्यार्थी म्हणजे ज्यावेळेला म्हणजे ज्यावेळेस फिजिकली कॉलेज सुरू होईल त्यावेळेला ऍबसेंट विद्यार्थ्यांना आम्ही दररोज त्याची प्रेझेंटी घेतली जाईल. प्रेझेंटी घेतल्यानंतर जे ऍबसेंट विद्यार्थी असेल त्या ऍबसेंट विद्यार्थ्यांच्या पालकांना आम्ही तात्काळ SMS द्वारे कळवणार आहोत. आणि अशा पद्धतीचं एक जनरल रिपोर्ट तयार होत असतो. म्हणजे डे वाईज किती दिवस तो कोणत्या महिन्यामध्ये प्रेझेंट होता, किती त्याच्या प्रेझेंटीची टक्केवारी आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या जी एक्झाम्स आहेत इथे समोर तुम्हाला डिस्प्ले केलेलं आहे किंवा 10 ऑक्टोबरला एक एक्झाम झाली, 7/11ला, 14/11, 21/11 म्हणजे जी वीकली एक्झाम्स आहेत ते सर्व वीकली एक्झामच्या अशा पद्धतीचं तुम्हाला मार्कशीट आणि प्रेझेंटी शीट अशा पद्धतीचं तुम्हाला शीट आम्ही तुम्हाला ज्यावेळेस ऑफिसमध्ये येचाल किंवा तुम्ही हे करचाल त्यावेळेस तुम्हाला तिथं अशा पद्धतीनं तुम्हाला रिपोर्ट्स ऑफिसमधून तुम्हाला कलेक्ट करता येईल. स्पेशल बॅच काही आमचे एक स्टुडंट्स आहेत अशा पद्धतीचं आम्ही योगा वगैरे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी असं आम्ही अरेंज करतो. डाऊट सेशनमध्ये विद्यार्थ्यांकडनं बसून आम्ही त्यांचे जे काही डाऊट असतील तर ते डाऊट्स आम्ही सोडवत असतो. त्याला डाऊट सेशनमध्ये 2 तास आम्ही शिक्षकांना त्या कॉरिडॉरमध्ये बसून आम्ही हे ठेवून त्या विद्यार्थ्यांची जी काही शंका असतील ती पर्सनली आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये काही आमचे रिझल्ट विद्यार्थी जी काही एम्स परीक्षेमध्ये योगीराज शिंदे 893वा रँक भारतामध्ये ऑल इंडिया रँक मध्ये तो आलेला आहे. अशा पद्धतीचं आमचे काही NDA मध्ये 2nd रँक आलाय महाराष्ट्रामध्ये यशराजचा. बाकी रँकर्स आमचे नीटचे IITचे अशा पद्धतीचे समोर आमचे एक्स विद्यार्थी रँकर्स आहेत. एक 2019 मध्ये तुमच्या माहितीसाठी म्हणून आपण कट ऑफ दाखवलेला आहे किंवा जवळपास MBBS साठी जर MBBS साठी म्हणजे जवळपास तुम्हाला 562 म्हणजे 600 मार्क किंवा 550 प्लस किंवा दरवर्षी जर चेंज होऊ शकतो तर 550 ते 600 मार्क तुम्हाला ऍव्हरेज मध्ये स्कोर करावं लागेल ओपन साठी. म्हणजे 500-550च्या आसपास आपल्याला आपलं टार्गेट प्रत्येक विद्यार्थ्याचं असावं किंवा मार्क घेण्यासाठी 720 पैकी. याच्यासाठी तुम्हाला पालकांना एक विनंती आहे. आता
एवढं झाल्यानंतर आता हे ज्यावेळेला फिजिकली महाविद्यालय सुरू होईल त्यावेळेस अजून एकदा आपण बसून सविस्तर माहिती घेऊ. शॉर्टमध्ये सुरू करण्यासाठी म्हणून मी आज माहिती देत आहे. याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला येऊन विद्यार्थ्याचे अनालिसिस करण्यासाठी पालकांनी एकदा महाविद्यालयामध्ये भेट द्यावी, शिक्षकांना पर्सनली मला भेटून त्याचं जे काही परफॉर्मन्स आहे तर त्या परफॉर्मन्स बघण्यासाठी आम्ही विनंती करतो. कमीत कमी 15 दिवस किंवा 1 महिना तर महिन्यातून एक वेळेस तर महाविद्यालयामध्ये येणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काय म्हणजे असेल प्रॉब्लेम तो आपल्याला सोडवण्यासाठी दोघांना मिळून मदत करता येईल. आता आपल्याकडे तर काय बरेच एक सध्याच्या याच्यामध्ये नॉमिनलचं मोठ्या प्रमाणामध्ये फॅड आपल्याकडे दिसतंय. त्याचं दिसण्यामागचं कारण कसं असतं की आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये हॅमरिंग केलं जातं की रिझल्टच्या बाबतीमध्ये किंवा कोचिंग क्लासेसच्या याच्यामध्ये बघतो आपण. एक सहजमध्ये तुम्हाला माहितीसाठी सांगावं म्हणून वाटलं मला, म्हणून एक तिथे एक समोर एक ऑल इंडिया रँकर खंडेलवाल म्हणून विद्यार्थी आहे. तो ॲट ए टाइम 3ही क्लासमध्ये रँक फर्स्ट आलेला आहे. म्हणजे प्रिन्स अकॅडमी आहे, ॲलेन आहे, आकाश आहे, या 3ही इन्स्टिट्यूटमध्ये तो म्हणजे भारतातून पहिला आलेला आहे आणि तो 3ही इन्स्टिट्यूटमध्ये आमचाच विद्यार्थी आहे म्हणून त्यांनी दाखवलेला आहे. म्हणजे कशा पद्धतीनं मार्केटमध्ये फसवलं जातं किंवा बघितलं जातं. मग प्रत्येकाला वाटतंय किंवा ह्या क्लासचा रिझल्ट येतो, मग अशा आपण या क्लासला ऍडमिशन घेतले की आपल्याला येऊ शकतं. म्हणजे याच्यासाठी म्हणजे जवळपास टोटल स्टुडंट क्वालिफाईड म्हणून 95,102 म्हणजे जवळजवळ जेवढे क्वालिफाय झाले ते सगळे ह्यांच्याच क्लासला होते अशा पद्धतीचं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कोणतंही असो त्याला आपण एखादा इन्स्टिट्यूट म्हणू शकत नाही, पण जेवढे इन्स्टिट्यूट आहेत तर ते सर्व इन्स्टिट्यूट अशा पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करतात. याच्यासाठी एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की रिझल्ट हा म्हणजे क्लासवर नसतो तर त्या विद्यार्थ्यावर रिझल्ट असतो आणि त्या विद्यार्थ्यानं त्याची तयारी केलं पाहिजे. याच्यासाठी कसं आहे की विद्यार्थ्यांना पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन करणं फार महत्वाचं आहे. नाहीतर काय बाहेर असं बघत जर राहिलं इकडे जाऊ का मी ह्याला जाऊ, ही केलं तर काय होईल, असं केलं तर काय होईल. म्हणजे जसं आता कोरोनामध्ये सध्या चालू आहे, कोणतरी हे ड्रॉप घ्या की काहीतरी करा, काढा करा काय असं म्हणजे एवढी माहिती जी देतात की सर्व कन्फ्युजन मध्ये यायला सुरुवात होतात. तर एवढंच त्यांना विनंती की कन्फ्युजन न येता सरळ सरळ जे आहे अभ्यास करा, जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला वेळ द्या. एवढंच मला सांगायचं होतं. बाकीचं आता कसं आहे की ऑनलाईन आपण हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. ज्या वेळेला ऑफलाईन होईल, सुरू होईल त्यावेळेस परत एकदा आपल्याला बसण्याचा आपण प्रयत्न करू. एक आता आपल्याला 14 तारखेपासून लागलीच आपल्याला ऑनलाईन टीचिंग सुरू करायचं आहे आणि ज्या वेळेला कॉलेज सुरू होईल तो वेगळंच आहे. तोपर्यंत आपण 14 पासून तुम्हाला आम्ही म्हणजे सुरू करू टाइम टेबल. आम्ही 1-2 दिवसामध्ये तुम्हाला डिस्प्ले करू. आता याच्यानंतर काही प्रश्न असतील तर चॅट करा, आम्ही त्या प्रश्न म्हणजे त्याचे उत्तर देऊ. एकदम वेळ कमी आहे, 10 मिनिट राहिलेले आहेत. काही कोणाला शंका असेल तर प्रश्न टाकू शकता तुम्ही, त्याचे लगेच उत्तर मी देईन. चौदा पासून महाविद्यालय आम्ही चालू करू. 13 तारखेला किंवा 14ला सकाळी तुम्हाला आम्ही अशाच पद्धतीचे लिंक पाठवू. ते लिंक वर तुम्ही क्लिक करून अटेंड करू शकता. त्याच्यानंतर आम्ही त्याची रेकॉर्डिंग पण पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही नोट्स देणार आहोत. स्टेट बोर्डाचे जे पुस्तक आहे ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आम्ही देऊ. तुम्ही स्टेट बोर्डाचे तोपर्यंत पुस्तकं विकत घ्या. नवीन पुस्तकं आलेले आहेत, अजून आमच्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल नाहीत. त्याच्यामुळे ज्या वेळेला कॉलेज सुरू होईल त्यावेळेला या प्रश्न आपण सोडवू. सध्या तुम्ही म्हणजे सध्याच्या ह्याच्यावर फोकस करा.
ऑलरेडी बोर्ड टेस्ट आहे. स्पेशल बॅचच्या विद्यार्थ्यांना दोन्ही टेस्ट आहेत. म्हणजे महिन्याला आपण बोर्डची पण टेस्ट त्याच्यामध्ये घेतो, त्याच्यामुळे दोन्ही बोर्ड पण त्याच्यात म्हणजे स्पेशल बॅचच्या विद्यार्थ्याला आपण बोर्डची तयारी करतो, नीटची तयारी करतो, जेईची तयारी करतो, सीईटीची पण तयारी करतो. फक्त बोर्ड बॅचला आपण सीईटीची तयारी आणि बोर्डाची तयारी करतो असं आहे. त्याच्यामुळे स्पेशल बॅचला सर्व मिळूनच तयारी आहे. वीकली एक्झाम पण आम्ही ऑनलाईनच आहे. आमच्याकडे ऍप घेतलं तर ऑनलाईनच एक्झाम पूर्ण होणार. आता सध्या पण वीकली एक्झाम होणार आहे. सध्या पुस्तकं घ्यायची आवश्यकता नाही. बोर्डाची एक्झाम पुस्तकं असतील तर घ्या, नसेल तर आम्ही सध्या नोट्स पाठवू. तुम्हाला जे टॉपिक असेल त्याच्या नोट्स पाठवू, तुम्ही ते याच्यावर डाउनलोड करून घ्या. स्पेशल बॅचला बोर्ड प्लस एनसीईआरटी आहे, त्याच्यामुळे स्पेशल बॅचला दोन्ही आहे, बोर्ड दोन्ही येतं. ऑनलाईन क्लासेस 14 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि ऍप जी आहे ती ऍप तुम्हाला मी म्हणजे जे काही तुम्हाला कम्युनिकेशन आहे ते पूर्ण व्हॉट्सअपवर कम्युनिकेशन केलं जाईल. म्हणजे ज्या काही सूचना असतील तुम्ही व्हॉट्सअपवर म्हणजे व्हॉट्सअप ओपन करून बघा जा. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर पर्सनली ग्रुपवर न टाकता पर्सनली आमच्या व्हॉट्सअपवर मेसेज टाका. तुम्हाला ग्रुपवर आम्ही कोणताच मेसेज अलाव केला जाणार म्हणजे केला नाही. तुम्ही पर्सनली टाकू शकता तुमचं जर काही शंका असेल तर. स्पेशल बॅच आणि बोर्ड बॅचचे वेगवेगळे क्लासेस असतात. स्पेशल बॅच मध्येच आम्ही बोर्ड पण शिकवतो, पण बोर्ड बॅचला नीट आणि जेई शिकवत नाही, कारण त्याचे टीचर्स वेगळे आणि इकडचे टीचर्स वेगळे. या जे हैदराबादचे किंवा IITचे जे टीचर्स आहेत तर त्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा बोर्ड शिकवा आणि त्याच्यानंतर ऍप्लिकेशन बेस्ड शिकवा. ऍप वगैरे सर्व तुम्हाला डिटेल्स मध्ये पाठवलं जाईल. तुमच्या मोबाईल व्हॉट्सअपवर सूचना पूर्ण पाठवल्या जातात. कोणता ऍप डाउनलोड करायचा, जय क्रांती कॉलेज ऍप प्ले स्टोर मधून डाउनलोड करा. तरी रायटिंग मध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवर आम्ही पाठवतो कोणता ऍप आहे ते. त्याच्यासाठी तर सांगितलं होतं की ट्युशन लावू नये म्हणून, तर मी तुम्हाला एक ॲलेनचं वगैरे दाखवलं होतं की ट्युशन कसे करतात अशा पद्धतीने. बोर्ड बॅच वाल्याला जेईचा पेपर आपण ठेवलेला नाही, त्यांना नीट सीईटी, कारण ज्याला जेई करायचं आहे त्याच्यासाठी तर आम्ही स्पेशल बॅच डिझाईन केलेली आहे. त्याच्यामुळे बोर्ड बॅच मध्ये आपण ते ठेवलं नाही. बोर्ड बॅच मध्ये फक्त आपण बोर्डाची तयारी आणि सीईटीची तयारी अशी दोनच तयारी ठेवलेली आहे. ऑफलाईन कधी सुरू होणार आहे हे आपण सांगू शकत नाही. ज्या वेळेला सर्व म्हणजे ऑफलाईन आपण कधी सुरू होणार आहे आज आपल्याला सांगता येणार नाही. पुस्तकाची PDF आम्ही पाठवतो, तुम्ही डाउनलोड करून घ्या. लायब्ररी फ्रीच आहे, पण हे सर्व जे काही प्रश्न आहेत ती लायब्ररीचे वगैरे सर्व सुरू झाल्यानंतरचे आहेत. आता सध्या तुम्हाला घरी बसून शिकण्यासाठी 14 तारखेला कॉलेज सुरू होईल ऑनलाईन फर्स्ट. त्याचे सर्व मेसेजेस तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले जातील. तुमच्या काही शंका असतील तर पर्सनली माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही प्रश्न टाकू शकता, त्याला तुम्हाला मी पर्सनली रिप्लाय देतो. तिसरी गोष्ट अशी आहे की त्याच्याची एक्झाम शेड्यूल पण आपण या सायमल्टेनियसली ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जे ऍप एक्झामसाठी डाउनलोड करायचं आहे ते पण तुम्हाला आम्ही पाठवतो. त्याच्यानंतर सध्या PDF मधूनच तुम्हाला आम्ही पुस्तकं पाठवणार आहोत. क्लासचा टायमिंग, टाइम टेबल सर्व तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरच कम्युनिकेट केलं जाईल. तुमची लिंक असेल, जे काही लिंक असेल ते सर्व लिंक मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरच पाठवलं जाईल. म्हणजे आता सध्या आपला कम्युनिकेशनचं साधनच राहणार आहे व्हॉट्सअप ग्रुप. त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप डेली ओपन करून बघत जा. सध्या पुस्तकं परचेस करू नका, बघू नंतरच्या ह्याच्यात. तोपर्यंत आम्ही PDF मध्ये पाठवतो. आता जो अभ्यास कमी केलेला आहे, 30% अभ्यास कमी केलाय असं सूचना आहेत,
पण याच्यामध्ये काय केलंय आपण, सध्या अभ्यास जो कमी केलेला नाही तो आपण शिकवणार आहोत, आणि मीन वाईल जसं नंतर काय होईल आपण सांगत नाही, त्याच्यानंतर परत परत आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन किंवा चेंजेस आपण करू. सध्या फक्त आपण जे येणार आहे तेवढंच घेतो. म्हणजे कोणता सिलेबस चेंज झाला, 1-2 टॉपिक सध्या चेंज झाले म्हणून सांगतात, तेवढं नंतर आम्ही ड्रॉप करणार आहोत. नाही चेंज झाले तर नंतर घेणार आहोत, कमी झाले तर सोडून देणार आहोत. आता ऑनलाईन मध्ये काही समजलं नाही तर आम्ही काय करणार, व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी परत जो रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आम्ही पाठवणार आहोत, म्हणजे परत तुम्ही बघू शकता तो. एक म्हणजे दोनदा तुम्हाला एक ऑनलाईन टीचिंग पण बघता येईल, आणि त्याच्यानंतर रेकॉर्डेड जो काही आता जसं मी तुम्हाला ऑनलाईन बोलतो, काही रेकॉर्डेड तुम्हाला पण पाठवलं जाईल. बारावीला स्पेशल बॅच म्हणजे तुम्ही कन्वर्ट करू शकता. आताही ज्या विद्यार्थ्याने बोर्ड बॅचला प्रवेश घेतलाय आणि त्यांना वाटत असेल की आपण स्पेशल बॅचला प्रवेश घ्यावा, तर आताही त्यांनी येऊन म्हणजे चेंज करू शकतात. परीक्षा आता एक 15-20 दिवसाचा सिलेबस झाल्यानंतर आपण एक्झाम्स घेणार आहोत. म्हणजे कॉलेज जरी चालू नाही झालं तर आपला हा जो शेड्यूल आहे तो शेड्यूल पूर्ण आपला जसाच्या तसा आपण रन करणार आहोत, फक्त तो ऑनलाईन राहणार आहे. क्वेश्चन्स म्हणजे झालेल्या नोट्स, त्याच्यावरचे जे काही क्वेश्चन बँक आहे ते पूर्ण PDF म्हणून तुम्हाला पाठवलं जाईल. लेक्चरर जे आहे ते ऍपवर न मिळता तुम्हाला ती लिंक पाठवून रेकॉर्डिंग व्हॉट्सअपवर सर सांग रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्या जय क्रांतीचं जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर तुम्हाला नंतर बघता येईल परत एकदा. जर समजा तुम्हाला काही कारणामुळे कनेक्शनचा प्रॉब्लेम, इंटरनेटचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही परत एकदा आम्ही पाठवल्यानंतर परत बघू शकता, किंवा शंका जरी आली तुम्हाला रिपीट बघायचं असेल तर रिपीट पण बघू शकता. आणि ज्या वेळेला चालू होईल त्यावेळेला तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही प्रश्न टाकत जावा. अशाच पद्धतीने आपण परत एकदा आपण मीटिंग महिन्यातून म्हणजे सुरू 21 तारीख म्हणतात, आज माहित नाही काय होईल ते, पण अशाच पद्धतीचे परत एकदा आपण मीटिंग घेऊन तुमच्या काही शंका असतील ते पण आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. नोट्स मी सांगितलेलंच आहे, PDF मध्ये तुम्हाला मोबाईल वर पाठवले जातात, मोबाईलवर तुम्ही नोट्स